नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहोरकर. मंत्री पंकजा मुंडे यांचे सुविसहायक असलेले अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी पालवे यांनी आज राहत्या घरी आत्महत्या केली. या सर्व प्रकरणानंतर अनंत गर्जे, त्यांची बहीण आणि त्यांच्या भावावर मुंबई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण अतिशय संवेदनशील आहे. यानंतर पंकजा मुंडे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ही प्रतिक्रिया लिखित स्वरूपात आहे. पंकजा मुंडे यांच्या मुंबई कार्यालयातून ही प्रतिक्रिया माध्यमांना पाठवण्यात आली आहे आणि मी तुम्हाला जशास तशी वाचून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. या सर्व घटनेनंतर पंकजा मुंडे असं म्हणतायत की माझा पीए आनंदचा फोन माझ्या दुसऱ्या पीएच्या फोनवर आला. तो खूप रडत होता. पत्नीने आत्महत्या केल्याचं अत्यंत आक्रोशानं त्याने मला सांगितलं. ही गोष्ट माझ्यासाठी खूप धक्कादायक होती. पोलिसांच्या कुठल्याही कारवाईमध्ये कसूर राहू नये व त्यांनी योग्य तपास करून या विषयाला हाताळावे असं माझं म्हणणं आहे. तसं मी पोलिसांना देखील सांगितलं आहे. गौरीच्या वडिलांशीही मी बोलले. ते प्रचंड दुःखात आहेत. हे मी समजू शकते. अशा घटना जीवनाला चटका लावून जातात आणि मनाला सुन्न करतात. कोणाच्या अतिवैयक्तिक जीवनात काय चालू असतं हे कोणालाही कळत नाही. अचानक धक्कादायक अशी ही घटना घडली असल्यानं मलाही अस्वस्थ वाटत आहे. ही प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांच्या मुंबई कार्यालयातून आली आहे. लिखित स्वरूपात आहे आणि या सर्व घटनेनंतर पंकजा मुंडे नेमकं काय बोलतील अशी अपेक्षा माध्यमांना होती आणि त्यानंतर त्यांच्या कार्यालयाकडून ही प्रतिक्रिया मिळालेली आहे. अनंत गर्जे आणि गौरी पालवे यांचा काही महिन्यापूर्वी विवाह झाला होता. त्यांच्यामध्ये कौटुंबिक वाद होता आणि याच वादातून गौरीने आत्महत्या केली असा आरोप गौरीच्या कुटुंबानं केला आहे. त्यामुळे आता या सर्व प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत आहेत. गौरी पालवे यांनी नेमकी आत्महत्या का केली हे पोलीस तपासाअंतीच उघड होईल.